बघितलात वारी? वारी बघितलात काय? तू बघितला काय? तिकडे बाहेर टाइमपास करीत होतस काय ते वारी? काय ते वादन सगळं मस्त होतं, पण त्या वारीत वार कसा झाला? वारीत वार म्हणजे ते शेवटला दाखवलं ना, वारीत वार झाला. ते काय? कलियुग बाबा, कलियुग. म्हणजे कलियुगात असाच होता, आपलीच लोक आपलंच वाईट विचार करतात, कळला? अरे पण ते कोण होतं माहितीये काय? वारकरी नव्हतं, वारकरीच्या रूपात मुघल होता, मुघल. तेव्हा कसा वारी चालायचो किंवा आपले देवळा बिवळा सगळे होते. पण इंग्रज लोक काय करायचं, देवळा तोडा, लोकांवर वारी असेल त्याच्यावर वार करा, लोकांना त्रास देवा, या सगळा देवा व्हायचा. आपण आता पण त्याच होता, आपलीच लोक. ही काय लिंक लागत नाही मला याच्यातली. काय गोष्ट सांगू? एक चांगली गोष्ट आहे, गोष्ट सांगतोय तुका. कोणाची सांगू? कुत्र्या आणि गाढवाची सांगतोय. एका गावात कुत्रा आणि गाढव असता. कुत्र झोपलेलो असता, असो तिकडनं गाढव येता, ते काय विचारता, ए कुत्र्या उठ. पहिल्यांदा तो इग्नोर करतात, एका हे जा रे बाबा मी झोपले येईल. दुसऱ्या परत येता, अरे बाबा उठ. तो वैतागता, मग काय झाला म्हणता, बघ तुझी नि माझी शर्यत लावूया. कोण म्हणता? गाढव कुत्र्याक सांगता, तुझी नि माझी शर्यत लावूया. या म्हणता इतना ते पुढचे जो डोंगर, हे 2-3 वाडे क्रॉस करून पुढचे जो डोंगर आहे तिकडे जो पहिला पोचत तो या गावाचा राजा. आता कुत्रो त्याच्यावर असता, कुत्रो किती जोरात पळणार आणि तो किती जोरात पळणार ते का माहिती होता. अरे काय म्हणतस, मी या म्हणतेस ना तू, मी लगेच जाईन पोचन तिकडं. म्हणते तू लाव तर या शर्यत तर लाव, बघू कोण जिंकताय. जो जिंकणार तो गावाचा राजा. ते बोलता ठीक आहे चालत. आता एवढं त्रास देत आहे, आता त्याची पण जिरवतोय. कुत्रो झालो तयार, गाढव पण झालो तयार. शर्यत झाली चालू, गाढव आपलं हळूहळू जाते. तो पळवते का? पळत नाही येत, तो हमाल ना, फक्त वजा वावचं काम करायचो. ते का एवढा काय स्पीड नव्हता ते का, बरोबर आहे. कुत्रो गेलो जोरात जोरात धावत धावत गेलो, इथं गेलो पुजारवाडीत. मागं वळून बघता गाढवाचं काय पत्ते नाही. लपडा काय झाला, जेव्हा पुजारवाडीत गेलो, पुजारवाडीतली कुत्री सगळी बाहेर आली, वाचकन. हो हो हो. अरे काय खाल्ला नाही? कुत्र्या खाल्ला? कुत्र्या खाल्ला म्हणजे बोचीत होती, कारण तू आमच्या वाडीत आलत कशा, तुझी वाडी घेतली, तू तिकडे जा. ह्यो एका समजावताय, अरे बाबा थांबा थांबा. त्या कसला ऐकत नाही, कसा बसा करून त्यांका पुजारवाडी क्रॉस केला. सगळीकडनं अशी रक्ता बिकता येत दत. धावताय, परत धावताय. गेलो पुढं फुपेरातली कुत्री बाहेर आली. ते का परत भाऊ चालू आहे त्याचा, त्यांका म्हणजे समजवताय, पण त्यांच्यात काय ते काय ऐकत नव्हतं. लय हैराण केला नाही ते का. गाढव आपलं तोपर्यंत हळूहळू जाऊन पोचलो डोंगरावर. त्याच्या अगोदर पोचल्यानंतर पाटणा गेलो कुत्रो विचारता, अरे तू कसा पोचलास? बघितलं शर्यत मी जिंकलंय, या गावचा राजा मी आहे, पण मला तू सांग, माझ्यापेक्षा तू जोरात पळत होतस, बरोबर आहे? बरोबर आहे. तू माझ्या मागे कसं राहिलस? अरे काय सांगू, माझीच लोक माझच पाय खेचत होती. म्हणजे काय, कुत्र्याक मागं खेचत होतं. नाही तर ते कुत्रा जिंकलो असतो, गावाचं राज्य झालो असतो, पण तसा झाला नाही. सांगूचं काय तुका होता, आपलीच लोक आपलंच पाय खेचतात. पहिल्यातल्या राज्यात पण तसाच होता, कळला? आणि आता पण तसाच चालू आहे, कळला तुका? तर त्या मगातपासून मी तुका सांगितलं या सगळ्या गोष्टी ठीक आहे. तुका काय समजलंय ते माका बघूच आहे. पहिला काय दाखवले, रामन काय केला? रामाने रावणाचा वध केला. रामाने रावणाचा वध केला. ओके, बरोबर आहे, हुशार आहे रे भाई, एक नंबर. कृष्णाने काय केला? कृष्णाने कंस मामाचा वध केला. हा शाबास, सगळं हुशारच. आता सांग. आणि थांबा, ते सगळं ठीक आहे, पण हे वारी वारकऱ्यांचा काय ते होतं, मग विठ्ठलाने कोणाचा वध केला? विठ्ठलाने नाही रे, विठ्ठलाने नाही. हे वारकरी आहेत ना, जय जय रामकृष्ण, कळला? तू आता सिरियस असशील, त्या मगाशी काय मारला नाही एकामेकात, त्या सगळ्या तू काय ऐकूच असत, बरोबर आहे? बरोबर. कसं आहे माहिती आहे, विठ्ठलाने काय केला?
आपल्या बरोबरचीच माणसाचा माणसांका चांगलं संस्कार भक्ती सगळा दिला आणि माणसातच देव निर्माण केला. म्हणजे देव हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम. अरे ही पण माणसाच होती, पण त्यांनी विठ्ठलाची भक्ती केलानी आणि भक्ती करून लोकांत जनजागृती केलानी. शेवटी काय झाला, तीच लोक देव झाली. आता हे लोक पंढरपुरात जातात ना, पहिला दर्शन कोणाचा घेतात? नामदेव बाहेरीचा घेतात. विठ्ठलचा दर्शन घेऊच्या अगोदर त्या माणसाचा म्हणजेच नामदेव देव झालो. ज्या लोकांबरोबर राहून माणूस देव होता. म्हणजे लोकांचा तरी वारकऱ्यांचा लोकांचं रक्षण होऊसाठी विठ्ठलाने काय केला? वारकरी निर्माण केला. ओके. आणि वारकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी निर्माण केला धारकरी. हा म्हणजे धारकरी नाही माहितीये? प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. कळला कोण? कळला काय? धारकरी म्हणजे कोण? ते धारकरी ते होते धारकरी छत्रपती शिवाजी महाराज. हे ज्या लोकांनी ज्या त्रास दिला ना त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज होते. या तुका आता सगळं माहिती असतं त्यांचं पोवाडो बिवाडो, बरोबर आहे? तर तुका सगळं दाखवा ना काय सगळं पोवाडच नाही बघ. या अर्धा संपला, या तुका दाखवून या ही जादू आहे. यो मगाशी म्हणत होतो ही चपटी नाही, ही आहे जादू. या असा खोललाय ना, हे बघ असा. तू का ज्या बोलशील तिकडे तू जाशील. कळला काय? मग तिथे घेऊन चल. अरे तिकडे पण नेणार तुका, म्हणूनच सांगतोय. या आता थोडा राहिलाय तर त्या तुझ्यासाठीच उपयोग करतोय. कळला? चल तुका आता पोवाडव नाही, आता पूर्ण सगळी स्टोरीज सांगतोय. फटाफट चल. आता जाय. मंडळी, साल होतं 1656. ज्या यशवंतरावाला जावळीचा राजा चंद्रराव होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मदत केली, तोच जावळीचा राजा चंद्रराव आदिलशाहीच्या जीवावर स्वराज्य विरोधात कटकारस्थान करू लागला. महाराजांनी जावळीच्या चंद्ररावाला शरण येण्याचे फरमान पाठवले असता त्याने ते थुडकावत राजांना उत्तर दिले की येता जावळी जाता गोवळी. हे उत्तर येताच राजांना लक्षात आले की जावळी साधल्याविना राज्य होत नाही. म्हणून शिवरायांनी जावळीवरती स्वारी करून चंद्ररावाला पराभूत केले आणि आपली मोहीम पुढे चालू ठेवली. रायगड, राजापूर, तळ कोकण घेत महाराज आदिलशाहीच्या नाकापर्यंत पोहोचले. महाराजांनी जर पन्हाळागड काबीज केला तर आदिलशाहीवर आक्रमण करणे महाराजांना सोपे जाईल. या विचाराने बडी बेगम संतापली आणि तिने दरबार बोलावला. चल क्या रहा है इस दरबार में? वो शिवाजी ने खुलेआम बगावत की आगाज की है और आप लोग यहाँ पर हाथों पे हाथ थामे खड़े हो. शर्म नहीं आती? गुस्ताखी माफ बेगम साहिबा, हम कोशिश कर रहे हैं लेकिन क्या? 3 साल हो गए शिवाजी ने जावली पर कब्जा किए हुए. आए दिन रोज एक बुरी खबर आ रही है. अगर ऐसा ही चलता रहा तो एक दिन ये बीजापुर भी शिवाजी के हाथों में चला जाएगा. माफ कीजिएगा बेगम साहब, वो सिवा सह्याद्री की पहाड़ी किलों के अंदर छुपा हुआ है. एक बार जंग मैदान में आ जाए तो खुदा कसम हमारे सुरमा सरदार यूं उसे आपके कदमों में रखे पटक देंगे. ऐसी बात है तो खुले मैदान में आने के लिए मजबूर कीजिए उसे.
आजम, इस मुहिम के लिए दरबार में बीड़ा रखा जाए। है कोई सूरमा जो सिवा को पकड़कर हमारे कदमों में पटक सके? लालच है, लालच है। क्या इस दरबार में कोई मर्द बचा नहीं? हम हैं जिले इलाही। की बजाय तस्वीर हम लाएंगे सिवा। मैं अफजल खान मोहम्मद शाही कसम खाता हूँ, घोड़े से उतरे बगैर उस है सेवा को आपके सामने पेश करूंगा, जिंदा या मुर्दा। अफजल खान जिंदाबाद, आदिल शाही जिंदाबाद, अफजल खान जिंदाबाद, आदिल शाही जिंदाबाद, अफजल खान जिंदाबाद, आदिल शाही। प्रतापगड उभारायला घेतला होता त्याचं काम पूर्ण झालंय आणि तळ कोकण आपल्या ताब्यात आल्यानं विजयदुर्ग बळकट करण्याचं कामही सुरू करत आहोत. भले शाबास, पुत्र भावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. शोभा, आज तुमच्या रूपानं कोकणातल्या आमच्या लेकीबाईंना भाऊ मिळाला. इतके वर्ष कुठून कसा शत्रू येईल आणि जहाजावर घालून विकायला नेईल या धास्तीत जगत होते बिचारे. मुजरा साहेब, मुजरा राज, एक मंगळ खबर आहे. तो आप जुले निघाले आपल्या वाटेवर. अफजल खान, शोभा हातात भोसले कुळाचा कट्टर वैरी. याच खानानं शहाजी राजेंना कैद करून भरल्या दरबारात त्यांचा अपमान केला होता. यानेच तुमचे थोरले बंधू संभाजी राजे यांची घातपात करून हत्या केली होती. आऊसाहेब, चिंता नसावी. आम्ही जाणून आहोत खान क्रूर आहे आणि त्यांनी केलेल्या क्रूरतेचा हिशोब त्याला चुकवावाच लागणार. या 32 दातांच्या बोकडाचा बळी आम्ही आपल्या चरणाशी वाहू आणि त्याचं उसणं आम्ही फेडू आऊसाहेब. होय शोभा, आई भवानी तुम्हाला यश देईलच. नाही, सैन्याचा काय अंदाज? विजापूर पासून हायकनाळ पर्यंत पसरली बघा. याचा अर्थ खान स्वराज्याची वाट सोडून सोलापूरच्या दिशेने निघालाय. नाहीतर तो थेट जत, मंगळगडा, पंढरपूर मार्गे स्वराज्याकडे यायला हवा होता. नाही, वैधानिक खानाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वंगाल चालले बघा. त्याचा हेतू आम्हाला कळायलाच पाहिजे. नाही, खानाच्या छावणीत गवताची काडी जरी हल्ली तरी त्याची कानोकान खबर आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे याची तजवीज करा. नाही जीराज, बता तेरा करिश्मा, बता तेरी अजमत,
टिकऱ्या केल्या पार टिकऱ्या आई जगदंबा राज माझला तो गेला आता जातो तुळजापुरात आणि त्याचं मुंडकं छाटून तुमच्या पायावर टाकतो बघा नाही तानाजीराव नाही रक्त आमचंही सळसळतंय खानाचा राग आम्हालाही आलाय परंतु हे सर्व तो मुद्दाम करतोय आपल्याला खुल्या मैदानात ओढण्यासाठी पण आपली खरी ताकद आहे हा सह्याद्री